हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती MCQ प्रॅक्टिस. याच्यामधला आपण आज पुढचा प्रश्न घेतोय, तो म्हणजेच FRBM ॲक्ट. बघा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट या कायद्याअंतर्गत पुढीलपैकी कोणती तूट ही पूर्णतः शून्य म्हणजे झिरो न करता ती कमी करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली. म्हणजेच मुळात आपल्याला FRBM ॲक्ट माहिती पाहिजे. इथं ही बघा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, त्याच्यामध्ये दोन तुटीचा संबंध आहे. एक म्हणजे राजकोषीय तूट, ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो. दुसरी म्हणजे महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट. सो महसुली तूट जी आहे ती किती करायला सांगितली आहे, तर तू त्याच्यामध्ये झिरो डायरेक्टली पूर्णतः शून्य करणे. कशा बाबतीत? महसुली तुटीबाबत. आता इथं राजकोषीय तूट मात्र ही नियर अबाउट 3%, हा आकडा लक्षात ठेवा, प्लस मायनस. आणि नंतर हे रिव्ह्यूचे वेगवेगळे गट किंवा समित्या निर्माण केल्यात, स्थापन केल्यात, त्याच्यानुसारही हे टार्गेट अजून व्हेरी झालेलं आहे. पण इनिशियली जेव्हा FRBM ॲक्ट झाला होता तेव्हा राजकोषीय तूट 3% आसपास तुम्ही ठेवणं अपेक्षित होतं. सो इथं एवढं बेसिक जरी माहिती असलं तरीही भांडवली तुटाचा हा जो पर्याय आहे हा डायरेक्टली एलिमिनेट होतो, कारण याचा तिथं कुठंही संबंध नाही. एक ऑप्शन गेला. मग प्रश्नामध्ये झिरो शून्य हा कीवर्ड बघितल्या तुम्ही थेट कुठं गेलात? महसुली तुटीकडे. बरेच जण इथं हा पर्याय त्यांनी निवडला, त्यांनी नीट लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये घाई गडबड न करता शेवटी आयोग काहीतरी फिरवतं, हे आयोगाचा पॅटर्न आहे, तुमच्या समोर आणतोय. मग डायरेक्टली इथं शून्य असं बघितलं की आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो, कारण हा प्रश्न फारच इझी कॅटेगरीमध्ये. जस्ट FRBM मध्ये महसुली तूट आणि राजकोषीय तूट किती आहे एवढंच विचारलेलं आहे. पण त्यातही प्रश्न फिरून विचारला की शांतपणे उत्तर देता आलं पाहिजे. एकतर भांडवली तुटीचा संबंध नाही, पण कुठली तूट शून्य न करता कमी करण्यासाठी इथं तरतूद केलेली आहे. तर ही शून्य करायची, पण ही शून्य न करता आपल्याला काय करायची? नियंत्रित करायची होती. म्हणून उत्तर काय आहे? राजकोषीय तूट. हे जर शून्य झिरो करण्यासाठी कुठली तूट तिथं तरतूद केली असं मला त्याचं उत्तर काय असेल? महसुली तूट. लक्षात घ्या, आपण वाचताना जे डोक्यात फिक्स ठेवतो की हे म्हणजे शून्य करणे किंवा हे म्हणजे 3% करणे, प्रश्न फिरून विचारला की उत्तर बदलतं. आणि मग आयोगाने काय विचारलं त्याच्यानुसार आपण उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला जे पाठ आहे त्याच्यानुसार उत्तर देता कामा नये. रिझल्ट जाण्याचं कारण हेच आहे, तुम्ही वाचलेलं ॲज इट इज तसं तिथं परीक्षेत छापायचं बघता किंवा लागू करायचं बघता, तसं करू नका. ह्या सगळ्या सिरीजचा माझा तेच मेन उद्देश आहे की तुम्ही अभ्यास करताना अशी काय म्हणतो त्याला कन्सेप्ट किंवा फॅक्ट पाठ केली पाहिजे की जेणेकरून आयोगाने फिरून जर विचारली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि फक्त अभ्यास नाही तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे आणि MCQ अप्रोच हा डेव्हलप झाला पाहिजे. त्यासाठी ही सगळी सिरीज आहे. सो होप सो तुम्हाला फायदा होतोय. सो आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.